नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आपण बोलणार आहोत एका सुपर व्हायरल टॉपिकवर. तुम्ही पण अलीकडे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर प्रतीक शिंदेची दुबई टूर असं बघितलं असेल. आर.जे. सोहमचा तो रोस्ट व्हिडिओ जो फक्त काही दिवसांत लाखो व्ह्यूज घेऊन व्हायरल झालाय. पण थांबा, नेमकं काय चाललंय हे? प्रतीक शिंदे हा कोण आहे? त्याचे रील्स का लोकांना इतके माजलेले वाटतात? आणि हे सगळं ट्रोलिंग आणि रोस्टिंग का होतंय? आजच्या या डिटेल्ड व्हिडिओमध्ये आपण फुल स्टोरी समजून घेऊ. त्याची सुरुवात कशी झाली, त्याची स्टाईल काय आहे, दुबई टूरमध्ये नेमकं काय पोस्ट केलं, कोणकोणते रोस्ट व्हिडिओज व्हायरल झाले आणि शेवटी हे सगळं का होतंय ते पण एक्सप्लेन करू. शेवटपर्यंत नक्की बघा हो, कारण शेवटी मी तुम्हाला एक मजेशीर प्रश्न विचारणार आहे आणि कॉमेंटमध्ये उत्तर अपेक्षित आहे. जर तुम्हाला हे टॉपिक इंटरेस्टिंग वाटत असेल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी प्रतीक शिंदे कोण आहेत ते समजून घेऊया. प्रतीक शिंदे हा एक पॉप्युलर मराठी इन्फ्लुएन्सर आहे, जो मुख्यतः इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्सवर ॲक्टिव्ह आहे. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्याची कंटेंट क्रिएशनची सुरुवात काही वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीला तो साधेसुधे रील्स बनवायचा, पण हळूहळू त्याचा स्टाईल पूर्णपणे बदलला. आता त्याच्या जवळपास सगळ्या रील्समध्ये एकच थीम आहे: लक्झरी लाईफस्टाईल शो ऑफ. म्हणजे काय? महागड्या गाड्यांसमोर उभं राहून पोज देणं, ब्रँडेड कपडे घालून फोटो, 5 स्टार हॉटेल्समध्ये चेक इन करताना व्हिडिओ, विदेशी ट्रिप्स दाखवणं आणि सगळं ओव्हर द टॉप कॉन्फिडंट पोजेससोबत. कॅप्शन पण असे असतात: लिव्हिंग द किंग साईज लाईफ किंवा ड्रीम बिग असं काहीतरी. हे बघून काही लोकांना मोटिवेशन मिळतं, पण बऱ्याच लोकांना वाटतं की हे थोडं जास्तच शो ऑफ आहे. तुम्हाला प्रतीकचे रील्स आवडतात का? की फक्त रोस्ट बघायला मजा येते? कमेंटमध्ये सांगा. आता येऊया या सगळ्या ट्रोलिंगच्या मुख्य कारणावर. अलीगडची प्रतीक शिंदेची दुबई टूर. प्रतीक नुकताच दुबईला गेला आणि तिथून रील्स आणि फोटोजचा पूर्ण महापूर आला. काय काय पोस्ट केलं बघा. पहिला, बुर्ज खलिफासमोर उभं राहून क्लासिक पोज. डेझर्ट सफारीमध्ये महागड्या कारमध्ये स्टंट किंवा ड्राईव्ह. लक्झरी हॉटेलच्या रूममधले व्ह्यू. बेडवर ब्रँडेड कपडे आणि शूज लाईन लावून पसरलेले. शॉपिंग मॉलमध्ये ब्रँडेड बॅग्स घेऊन फोटो. गोल्ड सूकमध्ये सोनं बघताना पोज. आणि शेवटी स्विमिंग पूल साईड रिलॅक्स करताना रील्स. सगळं खूप लक्झरी आणि शो ऑफवाली व्हाईब आहे. हे बघून काही फॉलोअर्सना वाटलं, वाह काय लाईफ आहे याची. पण बऱ्याच लोकांना वाटलं, अरे हे थोडं ओव्हर नाही का? इतकं दाखवायची गरज काय? आणि मग सुरू झालं ट्रोलिंग. आता मुख्य मजा, रोस्ट व्हिडिओज. सगळ्यात व्हायरल झाला तो आर.जे. सोहमचा. 20 डिसेंबर 2025ला त्याने प्रतीक शिंदेची दुबई टूर नावाचा व्हिडिओ अपलोड केला. यात सोहमने प्रतीकच्या दुबई टूरच्या प्रत्येक रील आणि फोटोवर कमालीची मजा घेतलीय, क्लाउन इमोजी लावून, फनी कॉमेंट्स करून. हा व्हिडिओ आत्ता खूप व्हायरल आहे, लाखो व्ह्यूज. यापूर्वी पण आर.जे. सोहमने सप्टेंबर 2025मध्ये ओनली माज नो लाज असा रोस्ट व्हिडिओ बनवला होता, जो पण खूप हिट झाला. आणि फक्त सोहम नव्हे, अनमोल कोहली नावाच्या रोस्टरने पण प्रतीकवर 2-3 रोस्ट व्हिडिओज बनवले आहेत, जसं माजलेला रील स्टार असं टायटल ठेवून. इतर छोटे मोठे क्रिएटर्सने पण मीम्स आणि कॉमेंट्समधून ट्रोल केलंय. कोणता रोस्ट व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त फनी वाटला? आर.जे. सोहमचा दुबईवाला की जुना ओनली माज नो लाज की अनमोल कोहलीचा? आता सर्वात मोठा प्रश्न, हे सगळं ट्रोलिंग का होतंय? कारण मराठी सोशल मीडियावर रोस्ट कल्चर काही वर्षांत खूप वाढलाय. आर.जे. सोहमसारखे क्रिएटर्स हे फक्त आणि फक्त एंटरटेनमेंटसाठी करतात, लोकांना हसू यावं म्हणून. ओव्हर शो ऑफवाली कॉन्टेंटवरून मजा घेणं हे सोपं असतं आणि लोकांना आवडतं. ओनली माज नो लाज ही थीम प्रतीक शिंदेवरूनच इतकी फेमस झाली आहे की आता ती एक ट्रेंड बनली आहे. पण हे सगळं फक्त नेगेटिव्ह नाही मित्रांनो. ट्रोलिंगमुळे प्रतीकचे फॉलोअर्स पण खूप वाढतात, कारण लोक क्युरियस होऊन त्याचे ओरिजिनल रील्स बघायला जातात. बरेच इन्फ्लुएन्सर्स असं करून फेमस होतात. हे सगळं ऑनलाईन एंटरटेनमेंट आहे. रिअल लाईफमध्ये प्रतीक कदाचित खूप चांगला आणि ग्राउंडेड माणूस असेल. ट्रोलिंगचे पॉझिटिव्ह साईड्स आहेत. लोकांना हसवतं, डिस्कशन सुरू होतं. नेगेटिव्ह साईड पण आहे. कधीकधी कमेंट्स खूप पर्सनल होतात. तुमचं काय मत आहे? ट्रोलिंग चांगलं आहे की वाईट? मित्रांनो, ही होती प्रतीक शिंदेच्या ट्रोलिंगची फुल डिटेल्ड स्टोरी, सुरुवातीपासून दुबई टूर आणि रोस्टपर्यंत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? प्रतीकचे रील्स तुम्हाला खरंच आवडतात की फक्त रोस्टसाठी बघता, की दोन्ही? कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे असले व्हायरल टॉपिक्सचे व्हिडिओ मिस होणार नाहीत. भेटू लवकरच नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.